नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव साधना दिनेश पवार, अस्लोद, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथील ताईंचा आहे. तर या ताईंचं म्हणणं असं आहे की जेव्हापासून आम्ही स्वामी सेवा सुरू केली तेव्हापासून आमचा जो काही दवाखाना आहे तो दवाखाना पूर्णपणे बंद झालेला आहे, म्हणजे आजारपण वगैरे. आणि त्याचबरोबर आमची आर्थिक स्थितीसुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारलेली आहे. तर ताईंचा अनुभव असा आहे की गेली 3 वर्ष ताई सांगताय, आधी आमच्या घरात खूप दवाखाना चालू होता आणि त्याचबरोबर आर्थिक अडचणीसुद्धा खूप होत्या. काही मार्गच मिळत नव्हता. मग एका ताईने सांगितले की तोरणमाळला दिंडोरी प्रणीत नवनाथ पारायण होणार आहे, तिथे जा, स्वामी ते पारायण माझ्याकडून करून घेतील. आमच्या अस्लोद गावात ग्राम अभियान टीम येत नव्हती आणि देवारा, वास्तू कशी असावी, जनकल्याण योजना अशा अनेक दिंडोरी प्रणीत मार्गाविषयी आम्हाला मार्गदर्शन मिळू लागले. तेव्हापासून मी स्वामी सेवेत रुजू झाली. पुढे मला जनकल्याण फॉर्मविषयी समजले. माझी आर्थिक स्थिती साधारण होती तरी जनकल्याण फॉर्म भरला आणि त्या दिवसापासूनच आमच्या घरातला दवाखाना कमी होऊ लागला. फॉर्म भरण्याआधी मला जेवण करताना घशात खूप त्रास जाणवायचा. अन्न गिळता येत नव्हते. मी खूप रडायची. स्वामी माऊलींना मी विनंती करायची की माऊली काहीही करा, पण मला यातून आधी बाहेर काढा. फॉर्म भरून घेतला आणि थोड्याच दिवसात मी केंद्रात आरतीला नैवेद्य घेऊन गेली. आरती करत असताना अचानक माझ्या घशात काहीतरी हालचाल जाणवली आणि स्वामी माऊलींचा चमत्कार बघा. त्या दिवसापासून कोणत्याही दवाखान्यात न जाता माझा घसा पूर्णपणे बरा झाला आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. परमपूज्य गुरु माऊलींचे आशीर्वाद रूपी शब्द आठवले, जे जनकल्याण योजनेचा फॉर्म भरतील त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला दवाखान्याची पायरी चढायची वेळ येणार नाही. आपण फक्त कष्टाचा 1 रुपया घेतो, पण स्वामी माऊली आपले ऋण कधीच ठेवत नाही. सर्वांनी फॉर्म भरून अनुभव घ्यावा ही विनंती. माझा फॉर्म भरल्यावर माझ्या मिस्टरांचा पण फॉर्म भरावा असं वाटू लागले, पण त्याचे खाते ब्लॉक झाले होते, कारण 3.5 लाखाचे कर्ज न भरल्यामुळे व्याज वाढून 6.5 लाख रुपये कर्ज झाले होते. मी ताईंना सांगितले की माझ्या मिस्टरांचा फॉर्म कसा भरावा. ते म्हणाल्या की स्वामींना विनंती करत राहा, काहीतरी मार्ग निघेल. आणि खरंच 1 महिन्यातच महाराजांनी अशक्य ते शक्य करून दाखवले आणि बँकेने निम्मे कर्ज माफ केले आणि उरलेली रक्कम आम्ही भरली. आणि स्वामींच्या लीला बघा की फक्त फॉर्म भरायची इच्छा व्यक्त केली आणि त्याआधीच कर्जमाफी करून दिली. अकाउंट चालू झाले आणि मिस्टरांचा जनकल्याण योजनेचा फॉर्मही भरून घेतला. म्हणून मी सर्वांना एकच सांगते की आपणही जास्तीत जास्त स्वामी सेवा करा. आपले दुःख आपण स्वामी चरणी अर्पण करत असतो आणि त्याची परतफेड म्हणून स्वामी आपल्याला आयुष्यभराचे सुख देत असतात. तर स्वामी भक्तांनो, असा आहे या ताईंचा अनुभव. तुम्हालाही स्वामी सेवेत जास्तीत जास्त स्वामींची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्या स्वामींना शरण जा. आपल्या स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींची गुरु माऊलींनी सांगितलेली जी काही नित्यसेवा आहे ती नित्यसेवासुद्धा नित्य म्हणजेच रोज करा. तुम्हाला सुद्धा अशी छान छान अनुभव येतील. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब पण करा. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही लिहा. श्री स्वामी समर्थ.